खूप कठीण काम आसा, कारण म्हाका 30 वर्सां एग्रीकल्चराक अनुभव आसा. आमी खूब वयर सकल पळयले, पूण आज गोंयांत थोडेशे फार्मर्स क्लब आसात. आमी सगळे गोंयांत भोंवतात, सगळे तालुक्यांक भोंवतात. तातूंत थोडेशे क्लब 12 वर्सां जाल्ले किंवा 10 वर्सां जाल्ले थोडेशे क्लब आसात आनी तुमचो एक क्लब आसा. ते जोरदार ताळी मारात. हे फकाणां काम न्ही, हे खूप कठीण काम आसा. हेतूंत आतां मयेकारान सांगले त्या प्रमाणे पयशेय घालचे पडटा, कश्टय करची पडटा, धांवपळ करची पडटा आनी पेंट दिसान काणकोण म्हणल्यार तुका धगधग करची पडटा. हें खूब कठीण काम आसा. पूण हांव तुमची त्या टिमीचे सगळ्यांचे मेंबराचे कॉंग्रॅच्युलेट करता, कारण हे तुमी तुमचे साठी करना, हे फुडली जनरेशना साठी करतात. की कारण आज अशी जाला की आमचीच भुरग्यां एग्रीकल्चर म्हणल्यार फाटीं रावतात किंवा तातूंत हें ना. हातूंत कारणां खूब आसात. कारण आजची भुरग्यांक अशी जाय की ते रिम्युनिटी वचपा जाय, म्हळ्यार फायदो आसपा जाय. फायदो आसल्यार लोक रोखड्या येता, कोणी सांगची गरज लागना, सरकारांनी सांगची गरज लागना, आवय बापायनी सांगची गरज लागना. ते आज नेटाचेर हाजेर ताजेर सगळ्या पळयतात. बाबा फायदो केतून चड आसा तेतूंत ते वतात. ते मागीर कॉम्प्युटर जावं, बाकी इंजिनियरींग, बाकी सगळी जावं. पूण एग्रीकल्चर फुडें व्हरपाकय जाता, जायनाशी ना. तातूं खातीर आमी पॉझिटिव्ह एप्रोच दवरपा जाय, व्हॅल्यू एडिशन करपा जाय. लास्ट टायम हांवें तुमकां थोडीशी म्हायती दिल्ली की आज आमी पारंपारीक शेती जर घेवन गेले तर तें वर्कआवट जायना. कारण साऱ्याचे रेट वाडले, मानायाचे रेट वाडले, ते सारके खूब वाडले. आनी गोंयांत जर टुरिजम असल्या कारणान खूब रेट वाडले. आनीक आमी फक्त शेती करून जर आमी ते भात विकतले किंवा फ्रुट्स विकतले तर ते इकॉनॉमिकल वायबल जायना. त्या खातीर व्हॅल्यू एडिशन करप खूब गरजेचें. समज भात आसा ते कोरगूट रायस किंवा उकडो रायस हो रोवन ताका चड किंमत मेळपाक शकता. किंवा तुमी दुसरी जर भात रोयलें तर तातूंत व्हॅल्यू एडिशन आज फोवाक खूब रेट आसा, फोव पाड जायनात. पण हांव एक उदाहरण, टायम कमी आसा, पूण तुमी जर अशें व्हॅल्यू एडिशन केलें जायत तर भाताक म्हणल्यार शेताक तशी मरण ना, पूण कश्ट काडपाक जाय. आतां विश्वनाथ बाब बसला, गांवस बाब, विश्वंभर गांवस बाब बसला, अशी तोय तातूंत बिचो साखळे आपल्याक खूब काम करता. आनीक अशी जर तुमी ग्रूप घेवन केले, ग्रूप करून फार्मर सोसायटी, फार्मर्स कंपनी, फार्मर्स ग्रूप केले तर ते चड सोयीस्कर जाता. कारण एक मनशाक भाजी करप किंवा कितें आपले प्रॉडक्ट करप, ते विकप, मार्केटींग करप हें जमना. तो शेती पळयतलो, घर पळयतलो काय मार्केटींग पळयतलो. पूण जेन्ना ग्रूप करता तेन्ना तें बऱ्या पडटा आनी फायदेशीर पडटा. फक्त एकच गोश्ट सांगता, भाजयेचेर आमी गोंयांत खूब प्रगती केला. तुमी जर लास्ट एक 2-4 वर्स पळयत जायत, हांव 22 जॉयन जाल्लो थंय. तेन्ना आमी फक्त 3 कोटीची भाजी पिकयताले गोंयांत. आज आमी 8 कोटीची भाजी पिकयतात. आनीक जवळ जवळ 8 ते 9 प्रकार आमची गोंयांत जातात, आमी त्या भायल्यान हाडनात. कारण चडांत चड भाजी पळय आसा ती बेळगांवसान येता. आमचे हॉर्टिकल्चराचे 1200 गाडी आसात आनी ह्या सगळ्या गाड्यांक जी भाजी लागता ती कर्नाटका, महाराष्ट्रासान आमकां हाडची पडटा. आनीक ही भाजी खूब वाडली कारण आमी आतां पयशे फास्ट घालतात. आमी थंय एक सिस्टम लायली की भाजी घेतली की ताका 20 दीस भितर पयशे एकावंटार वतात आतां. सो भाजी जवळ जवळ 300 लोक वाडले शेतकरी, आनीक 3 कोटी वयल्यान 8 कोटीची भाजी आयली. दुसरी एक गोश्ट सांगपाची म्हणल्यार यूथ हेतूं येता. आमी सगळे नकारात्मक घेवपाक जायना, की सकारात्मक पळोवपाक, पॉझिटिव्ह पळोवपाक जाय. आज एक आमचो वरद सामंत म्हण आसता, तुमकां नांव आयकलां आसतलें, पेपराचेर बी पळयलां आसतलें तुमी. तो भुरगो पोस्ट ग्रॅज्युएशन शिकून तेजी शेती करून हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन ताका 60 लाख रुपया वर्साक दिता. तो भेंडी करता, काळंग करता, कॅबेज करता, गाजर करता, भेंडी करता, अशे कितलेशे प्रकार करता. ताजी जर 60 लाख जर ताजी आमी दिता ते पळयत, 50% जर ताका खर्च काडलो 30 लाख तो जोडटा. सो कितले जाले, 12-3-36, जवळ जवळ 3 लाख रुपया म्हयन्याक तो जोडटा. IAS ऑफिसरा पेक्षा तो जोडटा. आनी तांकां जर जाय तर तांकां व्हरून हाड, ताजी फार्माचेर व्हरून हाड. आमी गांवां ताका घेवन मिटींग घेता आतां. तुमचो एक ग्रूप आसून एग्रीकल्चरा थ्रू आत्मा म्हण आसा, ते ग्रूप तुमकां व्हरून हाडटले. ताजी शेती पळयात. तसोच प्रसाद वेळीप म्हण आसा,